स्वामी महाराजांनी साधकांसाठी त्रिसूत्री सांगितली आणि ती त्यांनी शेवटच्या क्षणी परत सांगितली. आपल्याला माहित असेल की त्यांनी ती देह टाकण्याची जी लीला केली, देह त्यागाची, ती तेवढी लीलाच होती. त्यांनी काही तो देह त्यागला नाहीये प्रत्यक्षात. अक्कलकोटला ती देहत्यागाची लीला करत असताना त्यांनी डोळे मिटले. लोकांना वाटलं त्यांनी देह ठेवला, म्हणून त्यांनी शोक करायला सुरुवात केली. परत ते डोळे उघडले त्यांनी आणि त्यांनी श्लोक सांगितला भगवद्गीतेतल्या 9व्या अध्यायातला 22वा श्लोक, की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. इथे त्यांनी परत ती त्रिसूत्री सांगितली आणि त्या त्रिसूत्रीची आठवण करून दिली. सर्व संप्रदाय त्याचप्रमाणे पुढे चाललेला आहे आणि तोच खरा संप्रदाय आहे. पहिला त्यांनी त्यात नियम सांगितला संप्रदायाचा. स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या संप्रदायाचा पहिला नियम आहे की स्वामी महाराजांच्या प्रती अनन्य शरणागती आणि त्यांच्या साक्षात परंपरेतून आलेले जे सद्गुरू आहेत तुम्हाला लाभलेले, त्यांच्या प्रती अनन्य शरणागती. स्वामी महाराजांनी दुसरं सूत्र सांगितलं त्यातच, ये जनः पर्युपासते. त्या परंपरेतून, स्वामी महाराजांच्या परंपरेतून, सद्गुरूंच्या माध्यमातून जी उपासना मिळाली ती उपासना पूर्ण श्रद्धेने निष्ठेने केली पाहिजे. पर्युपासते नुसती उपासना नाही आहे, ती श्रद्धापूर्वक आहे, ती निष्ठापूर्वक आहे. अशी उपासना करणं हे दुसरं सूत्र आहे या संप्रदायाचं. आणि पुढे आणखी सांगितलं त्यांनी, तेषाम नित्याभियुक्तानाम, आणि ते भक्त नित्य अभियुक्त असले पाहिजे. नित्य अभियुक्त याचा अर्थ सतत अनुसंधान करणारे, आतून पूर्ण अनुसंधान सतत असणारे, म्हणजे ज्यांचा श्वास देखील स्वामी नामाशिवाय होत नाही असे ते भक्त हवे. सतत तो ध्यास पाहिजे. दुर्दैवाने ही त्रिसूत्री आपण विसरतो. आपला परमार्थ हा सवडीचा परमार्थ आहे. आपलं प्राधान्य प्रपंचाला आहे आणि प्रपंचातून जमलंच तर आपण हा परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो. माऊली म्हणतात ते चालत नाही हो, झडझडूनही वाहिला निघ. त्या प्रपंचातून मनाने तरी अलिप्त हो ना, आणि मनाने अलिप्त होऊन त्यांना शरण जा, सतत त्यांचं स्मरण कर, त्यांचं अनुसंधान ठेव. हे अनुसंधान जर साधलं नाही तर उपयोग नाही.